कृष्णा, काही लोक मला असे म्हणतात की आता तुझं खेळण्याचं, अभ्यास करायचं, मज्जा करायची वेळ आहे, तरी तू आत्तापासूनच भक्ती का करत आहेस? भक्त प्रल्हाद महाराजांनी हा श्लोक म्हणलेला आहे. श्री प्रल्हाद उवाच कौमार्यो आचार्यो प्रज्ञं धर्म भागवानितं दुर्लभं मनुष्यं जन्मं तदा वाक्य वर्ततदं. श्री प्रल्हाद महाराज म्हणाले, जो मनुष्य खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे त्याने जीवनाच्या अगदी प्रारंभापासूनच अर्थात कौमार्य अवस्थेपासूनच मानवी देहाचा उपयोग भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी करावा आणि असे करीत असताना इतर सर्व कार्याचा त्याग करावा. मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे आणि जरी तो इतर देहाप्रमाणे क्षणभंगूर असला तरी अर्थपूर्ण आहे. मनुष्य मानवी देहाच्या साहाय्याने भक्तिमय सेवा करू शकतो. मनुष्याने केलेली अगदी अत्यंत कल्प भक्तिमय सेवे देखील त्याला सर्वोच्च पूर्णत्व प्रदान करू शकतो. आता ह्या उदाहरणावरून मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगणार आहे. आपण म्हातारेपणी झाल्यावर आपल्याला डोळ्याला दिसणार नाही तर आपण कृष्णाची मूर्ती कशी पाहणार, ग्रंथ कसे वाचणार, आपल्याला पायाने चालता येणार नाही तर आपण यात्रा कसं करणार, आपले जर हात थरथरत असतील तर आपण कृष्णाच्या प्रसाद कसं ग्रहण करणार, माळा कसं जप करणार. तर आतापासूनच आपण कृष्णाची भक्ती केली पाहिजे. आपल्यात पण एक जीव असतो व त्या जनावरांमध्येही एक जीव असतो. जनावर इतर गोष्टींचा काही विचार करू शकत नाहीत, पण मानव प्राणी सगळ्या गोष्टीचा विचार करू शकतात. त्यांना माहीत आहे काही चांगलं आहे की वाईट आहे. आता आपल्याला कृष्णाची भक्ती करायला पाहिजे हे असं मनुष्यांना कळतं, पण प्राण्यांना काही कळत नाही. आपण एका परीक्षेला बसलेलो आहे व त्याच्या आधी आपण 1-2 महिने अभ्यास करतो, कारण आपल्याला परीक्षेच्या वेळी उत्तर आठवावं म्हणून आपण 2-3 महिने अभ्यास करतो. तसंच या वयातच कृष्णाची भक्ती केली तर म्हातारेपणी कृष्णाचं नाव आठवेल आणि आपल्या मृत्यूच्या वेळी कृष्णाचा महामंत्र म्हणून आपण या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो. 84 दशलक्ष योनीनंतर मग कुठं आपल्याला हा मानव जन्म मिळतो आणि तुम्हाला ही एक संधी मिळाली आहे, ती तुम्ही वाया घालवू नका. ती तुम्ही कृष्णाची भक्ती करा आणि ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त व्हा. भक्त प्रल्हाद महाराज असे म्हणत होते की हरे नाम हरे राम कैवलम कैलो नास्तैव गतिरन्यथा. मनुष्याने केवळ हरे कृष्ण महामंत्राचा कीर्तन केले पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणाऱ्या प्रत्येक मनुष्याचं अंतःकरण पूर्णपणे निर्मळ होईल आणि तो जन्म मृत्यूच्या चक्रातूनही सहजपणे मुक्त होईल. तुम्हीही या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त व्हा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल.